मतसंस्थांमध्ये आपल्या बार्शी विभागाचे आमदार यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तत्पूर्वी आपल्या वीरशैव लिंगायत समाज बार्शीचे काय नाव विलासप्पा रेणके या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज या ठिकाणी शिवेक गंगाधर शब्र 108 गंगाधर औंधकर महाराज यांच्या शिवगणाराधना दिवसाच्या निमित्तानं आपल्याला या निमित्तानं आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले श्री श्री 1008 काशी जगद्गुरू, त्याचप्रमाणे विविध भागातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवाचार्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेले औंधकर मठावर प्रेम करणारे सर्व भक्तगण, खरोखर या आपल्या बार्शी शहर तालुक्यावर जो एक दैवी आघात झाला, अचानकपणे अल्पवयामध्ये आपल्या औंधकर महाराजांचं शिवैक्य झाले। आज देहरूपाने जरी ते आपल्याबरोबर नसले, त्यांनी जे आपल्यावर संस्कार केलेत त्यांचे विचार हे निश्चितपणानं आपल्याबरोबर सदैव राहणार आहेत। या निमित्तानं मी महास्वामींच्या चरणी एवढंच सांगेन की आज या बार्शी शहरामध्ये आपला समाज फार मोठा आहे, पोटजातीचेही समाज फार मोठा आहे। शहर तालुक्यामध्ये आज 12 मठ आहेत आणि आज खरोखर महास्वामीजी आम्हाला सांगायला अभिमानानं सांगतो की हे जे आज आमचे शिवाचार्य आहेत हे सर्व तरुण वयातले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या मठाच्या माध्यमातून केलं जातं। आणि आज या कार्यक्रमासाठी या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राजाभाऊ राऊत, माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी हेही उपस्थित आहेत। खरोखर महास्वामीजी या लिंगायत समाजावर आत्ता जे आमचे आमदार आहेत त्यांचे फार मोठं सहकार्य, या समाजाला फार मोठं योगदान त्यांचं लाभलेलं आहे। आज या समाजामध्ये जेवढ्या पोटजाती आहेत त्या सर्व समाजांना जागा देऊ उपलब्ध करून 20-20 लाख रुपयाचे स्वतःचे सभागृह वगैरे दिलेले आहेत। आज लिंगायत स्मशानभूमीसाठी 1,60,00,000 रुपयाचा निधी देऊन त्या ठिकाणी हे केलेलं आहे। आणि आमदारांचे आणि आपल्या गंगाधर शिवाचार्य महाराजांचे सुद्धा फार चांगले जवळचे संबंध होते। वेळोवेळी अडचणीच्या वेळेस ते त्यांना बोलवायचे। आणि मी या निमित्तानं तुम्हाला एकच सांगतो की हा सर्व समाज या मठाच्या पाठीशी निश्चितपणानं उभं राहील। याच मठाच्या नव्हे तर जे सर्व काही इथं मठं आहेत त्या सर्वांच्या सर्व धार्मिक कार्यामध्ये निश्चितपणानं समाज एकमुखाने त्यांच्या पाठीमागे राहील, एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि आज औंधकर मठाच्यावर जे आज हे झालेलं आहे, आज त्याची धुरा आपले धार्मिक कार्य करण्यासाठी आपले मानूरकर महाराज आहेत आणि इतर जे काय आपले या मठाची काय जे कामं असतात ते करण्याचं काम त्यांचे धाकटे बंधू यांच्याकडे सोपवलेलं आहे। त्यांनासुद्धा निश्चितपणानं या मठासाठी आम्ही कुठलीही अडचण येऊ देणार नाही। या मठाची धार्मिक परंपरा कार्य हे मोठ्या प्रमाणावर अशाच पद्धतीनं जे त्यांच्या संकल्पना होत्या गंगाधर शिवाचार्यांच्या त्या निश्चितपणानं आम्ही पूर्ण करू, एवढंच आपल्या चरणी अभिवचन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज म्हणून रेणकेप्पा आपली जबाबदारी आहे। एखाद्या मठावरती अशा पद्धतीचे प्रसंग येतात त्यावेळेला खंबीरपणे आपण त्या मठाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे। बार्शीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपला समाज आणि त्या समाजाचं संघटन करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। 12 मठ आहे आणि मला वाटतं लोकसंख्येच्या दृष्टीनं बघितलं जवळजवळ 30 ते 40 हजार लोकसंख्या लिंगायतांची असेल। संपूर्ण बार्शीची 1,00,000-2,00,000 लोकसंख्या असेल।
आणि म्हणून बार्शीतल्या समस्त लिंगायत या जाती पोट जाती या आता आपण थोडंसं बाजूला ठेवू आणि आपण सगळे लिंगायत वीर शैव एक होऊ. आपले सगळे मठ एक आहेत ही एकीची भावना आपल्या मनामध्ये येणं फार गरजेचं आहे. मला आठवतंय आपण भाद्रपद मासातला संजीवन समाधी सोहळा औंधकर मठामध्ये ज्या वेळेला झाला आणि त्या सांगताच्या दिवसाला महाप्रसादाच्या दिवसाला या मठावर नितांत प्रेम करणारे बार्शीचे माजी नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी कधी कधी व्यापक विचारावरती येतो, त्यावेळेला इथं जाती धर्म पंथ आडवे येत नसतात. याचं जिवंत उदाहरण म्हणजे असिफभाई तांबोळी आहे. खरं तर माणसाच्या मनामध्ये श्रद्धा असायला पाहिजे आणि ती श्रद्धा औंधकर मठावरती ज्यांची आहे असे असिफभाई तांबोळी 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम जगद्गुरूंच्या पायाशी मी नतमस्तक होऊन त्यांना नमस्कार करतो. या औंधकर मठाचे आणि माझ्या घराण्याचे मागचे 3 पिढ्यापासूनचे संबंध आहेत. आमची महाराज असीम श्रद्धा या मठावर आहे. इथलं पावित्र्य राखून आम्ही कधी पण इथं पहिलं पाऊल टाकायचं असेल तर या मठाचं पावित्र्य राखून ते सर्व नियमाचं पालन करून आम्ही पहिला श्रावण सोमवारसुद्धा इथं साजरा करायचं भाग्य मला मिळालेलं आहे. आणि या मठाचे जे काही अडचणी होत्या त्या श्री गुरु गंगाधर शिवाचार्य औंधकर महाराज आणि आपले बार्शी तालुक्याचे आमदार मान्य राजूभाऊ राऊत, रेणके आप्पा, कतले मालक आम्ही सर्वजण मिळून 2-4 वेळेस आमच्या बैठकासुद्धा झालेल्या आहेत. काही अडचणी कोर्ट मॅटर्स बद्दल आमदारांच्या कानावर महाराजांनी घातलेल्या होत्या आणि मी याच भागातला रहिवासी होतो आणि या समाजाच्या नेहमीच आम्हाला साथ मिळालेली आहे. तर कधीही या मठासाठी किंवा या समाजासाठी काहीही लागलं तर आम्ही आणि आमदार साहेब सदैव आपल्या समाजाच्या पाठीशी राहू. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या बार्शी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राजाभाऊजी राऊत, मी त्यांना संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला पण म्हणलं होतं, आमदार साहेब तुमच्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे, कारण बार्शी औंधकर मठ शहरामध्ये आहे आणि जवळजवळ 1.5 ते 2.25 एकर जागा ही आपल्या मठाची आहे. तर या ठिकाणी या मठाचा विकास होण्याकरता आपल्या सहयोगाची आवश्यकता आहे. आणि गुरु गंगाधर शिवाचार्यांना मी सांगितलं होतं की मी आमदार साहेबांना बोलतो, आमदार साहेब आपल्या समाजाच्या मागे खंबीरपणे उभे आहेत आणि आपल्या समाजाचे बांधवसुद्धा त्यांच्या पाठी सहयोगाच्या भूमिकेनं खंबीर उभे आहे. तर मी आमदार साहेबांना एवढंच सांगेन की आपण सुद्धा या औंध मठ संस्थांच्या कार्यामध्ये सहयोग आपला राहावा. या ठिकाणी आता आपलं मनोगत व्यक्त करत आहेत राजाभाऊजी राऊत. सुरुवातीला अत्यंत अल्पवयामध्ये त्यांचं वयही नव्हतं आणि आपल्या कुणालाही वाटत नसेल की आपल्यातून श्री गुरु गंगाधर महाराज औंधकर महाराज आपल्यातून जातील असं कुणाच्या स्वप्नातही वाटत नव्हतं. आणि ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली, त्याबद्दल मी त्यांना तालुक्याच्या वतीनं सुरुवातीला आदरांजली वाहतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, उपस्थित सर्व महास्वामीजी, उपस्थित सर्व औंधकर मठावरती प्रेम करणारे माझे सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, माझ्या सर्व माता भगिनी, आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आशिफबाई असतील, मी असेल, सातत्यानं गंगाधर महाराजांचा आमचा ह्या एक 7-8 वर्षामध्ये अत्यंत चांगला परिचय झाला होता. प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला महास्वामीजी सातत्यानं या ठिकाणी बोलवलं जायचं. या ठिकाणच्या अडीअडचणीही या ठिकाणी सांगण्यात आलेल्या होत्या. त्या निश्चितपणानं आमच्या मनामध्ये
आहेतच. भविष्यकाळामध्ये ज्या काही औंधकर मठाला ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याकरता आम्ही सातत्याने या ठिकाणी कटिबद्ध राहू. मठाच्या पाठीशी 100% या ठिकाणी राहू. आत्ताच आदरणीय रेणके आप्पांनी पण सांगितलं की सातत्यानं या ठिकाणी हा बार्शी तालुका किंवा शहर हे अत्यंत भक्तिमय असं शहर आणि तालुका आहे. या आपल्या तालुक्याला फार मोठी परंपरा आहे की विष्णूचा मूळ अवतार या ठिकाणी आहे. 12 मठ या ठिकाणी कार्यरत आहेत आणि सगळे मठ शहरामध्ये मठाच्या वेगवेगळ्या सातत्यानं समस्या असतात किंवा मठावरती श्रद्धा ठेवणारे असंख्य या ठिकाणी वीरशैव लिंगायत समाज बांधव आहेत. आज आपल्या शहर आणि ग्रामीण भागामध्ये जर विचार केला तर जवळपास 40,000हून अधिक वीरशैव लिंगायत समाज किंवा पोटजातीतील सर्व वीरशैव बांधव या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि सातत्याने मठावरती आपली मलाही आठवते लहानपणापासून की सातत्यानं एक भक्ती ठेवणारा हा समाज आहे. आणि या ठिकाणी मठाच्या माध्यमातून सुद्धा सर्वांना प्रबोधन करणं किंवा एक चांगलं जीवन या ठिकाणी जगण्याच्या बाबतीमध्ये संदेश देणं, मार्गदर्शन करणं हे कामं या ठिकाणी केली जातात. तेच कार्य गंगाधर महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू असायचं. वेळोवेळी आम्ही या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्तानं मी असेल, आशिबाई असेल, आप्पा असेल, सातत्याने यायचो. आणि ही इतकी मनाला दुःखद घटना घडली की आपण कुणी 28व्या वर्षी अशी घटना घडेल ही कुणी कल्पना पण करू शकत नाही. आणि दुर्दैवानं ही घटना या ठिकाणी घडलेली आहे. त्यामध्ये सर्व या दुःखामध्ये सर्व तालुका सहभागी आहेच. पण भविष्यकाळामध्ये समाजाच्या असतील किंवा मठाच्या असतील त्या येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याकरता मी कटिबद्ध आहे असं या ठिकाणी अभिवचन देऊन या ठिकाणी आदरणीय गंगाधर महाराजांना मी महास्वामीजींना आदरांजली अर्पण करून माझे 2 शब्द संपतो. 2 मिनिटं या ठिकाणी आपल्या औसा मठ संस्थानचे मठाधिपती निरंजन शिवाचार्य 2 मिनिटं आपली भावना व्यक्त करत आहेत. पंचानन मुखोद्भूतान पंचाक्षरमनुपमान पंचसूत्रकृतो वंदे पंचाचार्यान जगद्गुरू. सर्वप्रथम वीरशैव मतस्थापनाचार्य जगदादी जगद्गुरू पंचाचार्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करून व तसेच दिव्य सानिध्य ग्रहण केलेले काशीपीठाचे श्री 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 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करून व तसेच उपस्थित सर्व शिवाचार्यगण, मान्यवर सद्भक्तगण आणि माता, अहम तु बालः विषयस्तु विशालः किंचित वाचालः. लिंगैक्य श्री गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज औंधकर 21 तारखेला हे शिवैक्य झाले आणि ते धर्मकार्य खूप चांगल्या प्रकारे करायचे. सिद्धांत शिखामणीचे पारायण, परमरहस्याचे आणखी खूप धर्मकार्य करायचे. अचानकच त्यांचे निधन झाले आणि जास्त काय न बोलता, कारण मी जास्त बोलणं म्हणजे सूर्याला मेणबत्ती दाखवल्यासारखं होईल. सूर्य इथं असताना आपण कसं जास्त बोलावं, म्हणून जास्त न बोलता एवढेच बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. ओम शांती शांती शांती. शिवाचार्यांचं जीवन औषाचे निरंजन शिवाचार्य हे अवघ्या वयाच्या 10व्या वर्षी मठाला मठाधिपती झाले. अजून त्यांचं शालेय शिक्षण सुरू आहे. औंध मठ संस्थांची परंपरा पुत्रवर्ग परंपरा आहे आणि म्हणून महास्वामीजी आपण शार्दूलला आशीर्वाद करावा आणि या मठाला चांगला उत्तराधिकारी प्राप्त व्हावा आणि पुन्हा एकदा गंगाधर शिवाचार्यच त्याच्या
पोटी जन्माला यावे आणि या मठाचं कार्य व्हावं असा आशीर्वाद आपल्या माध्यमातून प्राप्त व्हावा। यानंतर या ठिकाणी ज्येष्ठ शिवाचार्य नीलकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर आपला धर्मसंदेश देत आहेत। तत्पूर्वी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, बार्शी वीरशैव लिंगायत समाज आजचा कार्यक्रम होत असताना कोणी 11,000 रुपये, कोणी 5,000 रुपये असा निधी या कार्यक्रमासाठी दिला। ज्यांनी ज्यांनी दिला त्यांना महास्वामीजींचे आशीर्वाद प्राप्त होतील। ज्यांनी अजूनही नाही दिला त्यांनीही आपला निधी त्यासाठी द्यावा। कोणालाही सक्ती नाही, कोणालाही मागितलं जाणार नाही। आपण विषयाची गंभीरता ओळखून आपण या मठाला सहयोग दिला पाहिजे। यानंतर या ठिकाणी धारेश्वर महाराज। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, सर्व शिवाचार्य महाराज की, शिवैक्य गंगाधर शिवाचार्य महाराज की। श्री शिव परमात्मा स्वरूप जगदाद्य जगद्गुरु मूल पंचाचार्य मन्मथादि संत बसवादि प्रमथ सद्गुरु धारेश्वर तथा शिवैक्य गंगाधर शिवाचार्य यांच्या चरणी अनंत वंदन करतो। आजच्या या गणाराधनेसाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांची महापूजा झाली ते भगवत्पाद काशी जगद्गुरु महास्वामीजींच्या चरणी अनंत वंदन करतो। उपस्थित सर्व शिवाचार्यांनाही अनंत वंदन करतो। सर्व माहेश्वर भक्तगण आणि आमदार साहेब तसंच त्यांचे सहकारी, सर्व जाती धर्म पंथ संप्रदाय यांनी अत्यंत वैभवात असलेली ही बार्शी नगरी, खरं तर या बार्शीतूनच आम्हीसुद्धा घडलो। बार्शीमधल्या आमचा दीक्षाविधी झाला त्या काळातील बार्शी, आमची मिरवणूक चालू होती त्यावेळेला आम्ही घोड्यावर बसून कुठलं मंदिर आयनापुरी मारुती तिथे आम्ही होतो आणि शेवटचे माणसं आमचे गुरुवर्य बार्शीच्या मठात परणकर मठात होते। इतकी मोठी अशी प्रचंड भव्य दिव्य मिरवणूक 7-8 वर्ष आम्ही पाहिली। परंतु अलीकडे विशेष करून पंचाक्षर शिवाचार्यांच्या जाण्यानंतर बार्शीचं वैभव हळूहळू कमी होत गेलं। त्यानंतर वेळापूरकर महाराजांनी आपल्या मूळ मठामध्ये जायचा निर्णय घेतला, त्यामुळे तिथलंही कार्य थांबलं। कोळेकर महाराजांचा मठ आहे, परंतु त्यांच्या मुख्य मठात आणि ते जिथं राहतात तिथेच त्यांचा जास्त प्रचार प्रसार होतो। इथे फक्त आपण महिला मंडळ भजनी मंडळ येईल एवढाच कार्यक्रम राहिलेला आहे। आपल्या भजनी मंडळाचं नाव औंधकर भजनी मंडळ आहे, परंतु औंधच्या मठामध्ये सुद्धा आणि औंधकर महाराजांच्या सानिध्यात सुद्धा मी कधीच असं भजन ऐकलं नाही, काही नाही। हे सगळं कार्यक्रम व्हायचा तो परणकर मठामध्ये, पारायण परणकर मठामध्ये, जे काय असेल तो कार्यक्रम परणकर मठामध्ये। अशी एक परंपरा आपण पाहिली। आणि 12ही मठा, खरं तर आपली अपेक्षा आहे, अजूनही माझी अशी अपेक्षा आहे की आपल्या 12 मठाला आपण 12 शिवरात्री आणि 24 प्रदोष वाटून द्यावेत आणि त्या प्रत्येक ठिकाणी आपण गेलं पाहिजे। आज महाराज गेलेत आणि गणाराधना आहे म्हणून आपण इथं आलो असं होता कामा नये। तर महाराज गेलेच नाहीत, ते आहेतच, ते आहेत म्हणून महास्वामींना सुद्धा या ठिकाणी यावं लागलं, हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे। कारण आत्म हे इतकं मोठं चैतन्य आहे की त्या चैतन्यामुळेच बार्शीच्या भगवंताला या ठिकाणी असलेल्या 12 लिंगांना, 12 मठाला आणि 12 जातींना, 13 धर्मांना या ठिकाणी स्थिर राहावं लागलेलं आहे। या बार्शीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, जो धर्माच्या विरुद्ध वागेल, कर्म चुकीचं करेल त्याला नदीच्या पाताळात खाली थांबावं लागलेलं आहे। आणि वरती उत्तरेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने संपूर्ण सकल चराचर, ज्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम असं तुम्ही जे मनाने म्हणता आहात, ते शेवटी मनुष्य जात या ठिकाणी वावरत आहे। या सगळ्या माणसाला माणसातील आणखी मोठेपण सिद्ध करून देण्याकरता ज्याची गरज आहे ते गुरु, आणि ते गुरुसुद्धा इथं 12 मठ बार्शीमध्ये आहेत, 12 शिवलिंग बार्शीमध्ये आहेत, शक्तिपीठ आहे, भगवंत पीठ आहे, ज्यांना आपण सोम सूर्य अग्नी वगैरे म्हणतो, हे सगळे विधानं बार्शीमध्ये घडतात। आणि अशा या पवित्र परंपरेमधल्या ज्ञानसिंहासनाची शाखा असलेला, सगळ्या मठांच्या शाखा असलेला
या ठिकाणी बार्शीचा हा परिवार आपणाला पाहायला मिळतो. कदाचित केदार शाखाचा मठ आज दिसत नसला तरी निश्चितपणे ते कधीतरी इथे असेल पुढे काहीतरी परंपरेनुसार, कारण केदारपीठाची बरीचशीच परंपरा महाराष्ट्रामध्ये 2-3 मठ सोडले तर दिसतच नाही असं चित्र आपण पाहतो. अर्थात या सगळ्या परंपरा टिकवण्यासाठी मगाच्या वक्त्यांनी बोलल्याप्रमाणे समाजानेही शिवाचार्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शिवाचार्यांनीही समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच वेळा असा गैरसमज होतो की हा मठ माझा आहे असं म्हणून मी समाजाला किंवा भक्तांना थोडंसं दुःखी बनवतो, किंवा समाज आमचा मठ आहे, तुम्ही फक्त त्याचं काम चालवायचं, बाकीचं काय करायचं नाही. अशा पद्धतीने गुरु आणि शिष्यांमध्ये हा जो काही दुरावा निर्माण होतो तो सुद्धा आपणाला बरोबर नाही आहे. जर तुम्हा आम्हा सर्वांना ती जर परंपरा व्यवस्थित असती तर आज सगळ्याच मठात, आमचं मठ असू दे, कुठल्याही एखाद्या शिवाचार्याला उठवलं तरी ते सांगतील की होय आपल्या मठामध्ये कुळं आहेत, भाडेत्री आहेत, खंडकरी आहेत आणि त्यांच्यापासून कोर्ट कचेऱ्या सुरू झालेल्या आहेत. हे कधीच झालं नसतं. जर आम्ही एकमेकाशी एकरूप राहिलो असतो तर ह्या परंपरा वाढल्याच नसत्या, आपल्या समाजामध्ये या अडचणी आल्याच नसत्या. आज मितीला आपणाला या इस्टेटचं रक्षण करण्याबरोबरच गुरुवर्यांचं रक्षण करण्याची आवश्यकता निर्माण झाली. पूर्व काळातील गुरुवर्यांना तेवढी ताकद होती, मानसिकता स्थिरता सगळी होती. आता मात्र थोडंफार जरी मनाविरुद्ध झालं तरी सुद्धा मानसिक संतुलन बिघडतं आणि ज्यावेळेला असं काही संतुलन बिघडतं त्यावेळेला त्याची प्राकृतिक स्थिती पूर्णपणे ढासळून जाते. आणि ज्या वेळेला असं होतं तेव्हा तो तरुण आहे, प्रौढ आहे की वृद्ध आहे, मृत्यू कधी त्याचा विचार करत नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की गंगाधर शिवाचार्य हे आपल्या सर्वांसाठी एक प्रतीक झालेलं आहे की जर आपली सामाजिक धार्मिक एकता राहिली तरच आपण जीवन व्यवस्थित पद्धतीने जगू शकतो. आज मा स्वामीजींचे आशीर्वाद मिळतील, त्यांच्या मुलाच्या पोटी पुन्हा मुलगा तयार होईल, त्या मुलाला पुन्हा 10-20 वर्षानंतर कोणीतरी बसवतील आणि त्यानंतर, परंतु आज 20 वर्ष समाज आणि मठ पाठीमागे चालला. इकडे सुद्धा आपण सर्वांनी लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. निश्चितपणे पुत्रपरंपरा सगळ्याच मठांची आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जन्माचाच मुलगा कुठेतरी बसत असतो. धारेश्वर मठाचा विचार केला तर आज 400 घरं आहेत की जे फक्त धारेश्वरकर किंवा धारदेकर या नावाने आहेत आणि त्यातल्याच कुठल्या तरी घराण्यातला तिथे बसवला पाहिजे ही परंपरा आहे. यांच्याही घरामध्ये वेगवेगळे असे अनेक मठांची परंपरा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक मठामध्ये ही परंपरा पाहायला मिळते. आजकाल आणखी वेगवेगळ्या परंपरा वाढत चाललेल्या दिसत आहेत आणि मग शिवाचार्यांबद्दलचे किंवा त्यांच्या नातेवाईकांबद्दलचे किंवा त्यांची जे म्हणजे जंगम आणि पुन्हा वाणी, तेली, माळी वगैरे अशा अनेक समस्या आपल्यासमोर आलेल्या आहेत. गुरुत्व प्राप्त करून घेणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं, त्याप्रमाणे समाजाचं आणि धर्माचं, लक्षात ठेवा, समाजाचं रक्षण करत असताना समाजाला दुखवायचं नाही. म्हणून तू भस्म लावलं नाहीस असं म्हटलं तर ते नाराज होतील, अशी जर भावना मनामध्ये ठेवली. तुम्ही लिंग घातलं नाही असं म्हटलं तर ते नाराज होतील, अशी जर भावना मनामध्ये ठेवली तर कधीच आपला समाजाचंही कल्याण होणार नाही. आणि गुरु म्हणून, धर्मगुरू म्हणून जी आमची परंपरा आहे किंवा आमची जबाबदारी आहे ती सुद्धा पूर्णत्वाला जाणार नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या डोक्यात असलं पाहिजे मी धर्मात ज्या कुळात जन्माला आलोय त्याचं आचरण मला करायचं आहे आणि त्या आचरण करणाऱ्याला आशीर्वाद देणं, त्यांची कुलपरंपरा, संतती, संपत्ती, सुख, शांती हे देण्याकरता आम्ही जप, तप, ध्यान करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आज मितीला या सगळ्या गोष्टीची सर्वांसाठी आवश्यकता आहे. परंतु पूर्ववक्त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आता जप तप करायला कोणाला वेळ मिळतोय? तारीख आहे, चला सोलापूर, चला सातारा, चला अमुक, चला पुणे, अशा पद्धतीने आता ज्यांनी ध्यान धारणा जपतप करून समाज रक्षणाचा विचार करायचा होता त्यांना या कोर्ट कचेऱ्यातून जपतप ध्यान करायला वेळ मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जगद्गुरू 5च माणसं, या 5 माणसांनी संपूर्ण जगाचं संतुलन कसं चालवणार आहेत ते? त्याच्यासाठी उपशाखांची गरज आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा एकाच औंधकर मठाचा किंवा धारेश्वर मठाचा जरी विचार केला, हे वेगवेगळे मठ आहेत, त्या प्रत्येकाच्या 4-5 शाखा तरी आहेतच. 365 मठ आहेत असं आपण म्हणतो. या 365 मतामध्ये कोणीतरी एखादा जंगम किंवा शास्त्री किंवा कोणीतरी कीर्तन प्रवचनकार, मग तो तेली, माळी, साळी, कोष्टी, कुणी का असेना,
जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्तांचे माहेर स्वामी माझा, ही उत्तम परंपरा जोपर्यंत होती तोपर्यंत वीरशैव उन्नत अवस्थेत होता. आज मितीला आपण पाहिलं तर फक्त वारकरी संप्रदाय ही गोष्ट सांभाळताना दिसतोय. कुठेही गेलं तरी त्यांचा हरिपाठ करणारा माणूस, कीर्तन प्रवचन करणारा माणूस बघायला मिळतो. आमच्याकडे शिवपाठ करा, भजन म्हणा म्हटलं तर आमचे सगळे पुरुष सांगतात, महिला मंडळ तुम्ही भजन म्हणा, कारण आमचं कामच नाही आहे. आम्ही तराजू घेऊन बसलेलो आहोत. ज्या वेळेला आपला समाज धर्माचं काम सोडून फक्त कर्माच्या मागे लागतो त्यावेळेला आपल्या सर्वांना मरणाची परिस्थिती निर्माण होत असते. आणि म्हणून हे बदलायचं असेल तर समाजाने सुद्धा गुरु झालं पाहिजे आणि गुरुनी सुद्धा समाजाशी एकरूप होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि याच्यामध्ये जगद्गुरूंचं सुद्धा योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. कदाचित म्हणजे जगद्गुरू कर्नाटकातले आहेत, कर्नाटकातल्या समस्या त्यांना माहीत असतात, आमच्या महाराष्ट्रातले दुखणं त्यांच्या लक्षात येणार नाही, असं होता कामा नये. तर त्यांनी सुद्धा सर्वत्र प्रत्येक मठाची जबाबदारी काय नेमकं चाललेलं आहे इकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. भगवतपाद जगद्गुरूजी तरुण आहेत, विश्वाय त्यांचं त्या सर्व दृष्टीने एक सर्वांगीण असं त्यांचं कार्य आहे. आणि म्हणून त्यांनी केवळ काशीपीठाचं नाही तर रंभापुरी पीठाचा असू दे, उज्जैन असू दे, केदार, श्रीशैल कुठल्याही शाखेचा असू दे, त्या प्रत्येक शिवाचार्यांच्या मठांची काय परिस्थिती आहे ती पाहिली पाहिजे. इथं आमदार साहेब आहेत, मी आमदार साहेबांना सुद्धा अशा प्रकारची एक विनवणी करू इच्छितो की आज शिवाचार्यांनी प्रयत्न केला पण पुन्हा शिवाचार्य तिकडे मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर भक्तांनाही वाटायला अरे असं कसं काय, यांनी मध्येच कसे पुढे गेले, असं कसं काय व्हायचं. म्हणजे कुणी काय करावं हे आपण वाटूनच दिलेलं आहे. तुझं भांड्याचं दुकान आहे ना, तू इकडे कापडाच्या दुकानाकडे बघायचं नाही. तुझं कापडाचं दुकान आहे ना, तू लोखंडाच्या दुकानात यायचं नाही. तुझं लोखंडाचं दुकान आहे ना, तू कापसाकडे बघायचं नाही, तू धान्याकडे बघायचं नाही. असंच जणू काय झालेलं आहे. अरे गुरुला सगळे अधिकार आहेत हे सुद्धा विसरता कामा नये. गुरुला सर्व अधिकार असताना त्यांच्या आज्ञेमध्ये राहण्याची परंपरा असताना सुद्धा आज असं वाटतं की गुरुने आमचं ऐकलं पाहिजे, महाराजांनी आमचं ऐकलं पाहिजे. महाराजांनी निश्चितपणे आपलं सर्वांचं जगद्गुरू सुद्धा ऐकतील, परंतु त्यामध्ये सुसूत्रता असली पाहिजे. आणि ती सुसूत्रता जर आपण ठेवली नाही तर मात्र कुठलाही समाज असू दे त्या समाजाचं भलं होत नाही. ज्या समाजाने आपल्या गुरुवर विश्वास ठेवलेला आहे आणि जी धर्म परंपरा आहे ती व्यवस्थित पाळलेली आहे ते आज आपणाला उच्च स्थानावर गेल्याचं बघायला मिळतं. मग मुस्लिम समाज असू दे, जैन, बुद्ध, गुजर, मारवाडी, शीख वगैरे जो लोक आहेत जे गुरुनिष्ठा ठेवून आहेत ते धर्म अत्यंत उन्नत आहेत. वीरशैवसुद्धा जगातला पहिला धर्म आहे आणि तो खरोखर व्यवस्थित होता. फक्त ज्या दिवशी गुरुबद्दल जन्माबद्दल मनामध्ये संशय निर्माण झाला, एक वेदवाक्य आहे, संशयात्मा विनश्यती. आणि म्हणून निसंशयपणे आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा संकल्प करणं हीच गंगाधर शिवाचार्यांना श्रद्धांजली भावांजली ठरते असं मी वाटतो. आणि हे वाक्पुष्प त्यांच्या चरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. महाराजांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं खऱ्या अर्थानं बार्शी या ठिकाणी जे 12 मठ आहेत आणि या मठाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं कार्य चालतं. आपल्या सर्व सद्भक्तांच्या वरती आपला जबाबदारी आहे की या औंध मठ संस्थानला सहयोग करण्याची. खरं तर ज्या दिवशी महाराजांचं शिवैक्य झालं त्याही दिवशी आपल्या वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी खूप या ठिकाणी सहयोग दिला, आजच्या कार्यक्रमालाही दिला. येणाऱ्याही काळात या मठाला आपला सहयोग असावा. आपल्या सगळ्यांच्यावरती जबाबदारी आहे. लिंगैक्य गुरु गंगाधर शिवाचार्यांची या ठिकाणी आता व्यवस्थित चांगल्या पद्धतीची समाधी तयार व्हावी आणि या मठाची जी परंपरा आहे ती अशाच पद्धतीने कायम पुढे टिकावी यासाठी मी श्री 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 1008 जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या चरणी विनंती करतो की आपला सदैव आशीर्वाद या औंध मठ संस्थानाला प्राप्त व्हावा एवढीच भावना व्यक्त करतो. आणि आपण आम्हाला आशीर्वचन द्यावं. एकदा आपण सर्वांनी जयघोष करूया. सांब जय नमः. जगद्गुरु पंचाचार्य परमेश्वर श्री मज्जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महाराज की
ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः श्रीरङ्गे दुष्टवाग्निहस्तनुभिः व्यशेम देवहितं जनायुः यो वेदां ब्रह्मणो वेद अमृतेनावृतां पुरीं तस्मै ब्रह्म च ब्रह्मा च आयुक्तीर्तिं प्रजां ददुः श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात्पवमानं महीयते धनं धान्यं पशुं पुत्रलाभं च संवत्सरं दीर्घमायुः श्रीमज्जगद्गुरुपञ्चाचार्य महाराज के जय।